नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो। आचारसंहितेमध्येच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार उर्वरित पीक विमा। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेटसाठी चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्या असल्यामुळे सरकारची व इतर प्रशासकीय कामे आता ठप्प झालेली आहे मित्रांनो। परंतु राज्यातील ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या निवडणुकीच्या अगोदर अतिवृष्टी किंवा पीक विमा तसेच इतर कोणतेही शेतकरी अनुदानाला मंजुरी मिळाली असेल तर या अनुदानाच्या आचारसंहितेमध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातील अशा प्रकारची हमी भाजपच्या आमदारांनी दिली आहे मित्रांनो। आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पीक विम्याचे वाटप होणार आहे। आणि खरीप हंगाम 2022 मधील अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध कारणात येणाऱ्या अनुदानापासून वंचित राहावयाला धाराशिव जिल्ह्यातील 6 मंडळातील शेतकऱ्यांना येत्या आठवड्याभरात अतिवृष्टी नुकसान भरपाई यांची अनुदानाची रक्कम बँक खात्यात वितरित केल्या जाईल असे जाहीर केले आहे मित्रांनो। राणा जगजित सिंग यांच्याकडून महत्त्वपूर्ण अशी माहिती आली मित्रांनो। धाराशिव जिल्ह्यातील उर्वरित 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाले अपेक्षित आहे व कृषी आयुक्त कार्यालयाकडे जमा असलेल्या पीक विम्याची रक्कम सोमवारी पीक विमा कंपनीच्या खात्यावर वर्ग होण्याची शक्यता असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील 6 महसूल मंडळांनी शेतकऱ्यांना 50 कोटी रुपयांची नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा केला आहे मित्र, असे राणा जगसिंग पाटील यांनी सांगितलं आहे मित्रांनो। शेतकऱ्यांना मिळणार 2022 आणि 24चा पीक विमा। शेतकरी हंगाम 2022 मध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, चक्रीवादळ व पूर परिस्थिती यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने 50% भयंकर लागून नुकसानपोटी भरपाई केले होते। 2022 मधील नुकसान भरपाईचे साठी 282 कोटी एवढा एकूण अनुदान रकमेपैकी 230 कोटी रुपयांची वाटप झाले असून उर्वरित 50 कोटी रुपये विविध कारणाच्या देखील पीक विमा कंपनी आता सहाय्य दर्शवली आहे मित्रांनो। कशा प्रकारे या पिकाचं वाटप होणार आहे मित्रांनो। राज्यात संपूर्ण देशातील आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकारी व प्रशासनाची सर्व कामे बंद असल्यामुळे या आचारसंहितेच्या वेळेस ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते तसेच आमदार राजाजीत सिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पीक विमा कंपनी सहमती दर्शवून या आचारसंहितेमध्ये वेळेस ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जात अशी वर्तवली गेली आहे मित्रांनो। धन्यवाद।